सेमी फायनल क्रमांक 2 या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला वाडी योद्धाज आणि त्यांच्या विपक्षात वाडी शिल्लेदार. या दोन संघांमध्ये सेमी फायनल क्रमांक 2 ची लढत. पहिलाच बॉल तिकडे मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल वळाला आणि आपण पाहिलं तर डॉट आलाय. सुरुवात झाली आहे या सामन्याला आणि पहिला निर्धाव चेंडूने होते सुरुवात. वाडी प्रीमियर लीग 2025 WPL ची ही सेमी फायनल नंबर 2 आपण पाहतोय. एका बाजूला शिल्लेदार आणि त्यांच्या समोर योद्धाज. यावेळेस मात्र लांबून खेळण्याचा प्रयत्न. कव्हरच्या रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल्स होईल. पॉइंटचा फिल्डर बॉल पकडेपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातील. तिकडे मात्र धुंडो रे साजना असं चित्र पाहायला मिळालं. नक्कीच 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. यावेळेस हो तिकडे मात्र संधी निर्माण झाली तर होती खरी. स्क्वेअर लेगच्या दरम्यान कॅच ड्रॉप होते. जोरदार आक्रमण केलं गेलं होतं. बॉल वरती हल्ला केला गेला होता परंतु तिकडे कॅच ड्रॉप झाली आहे. पहिल्या इनिंगचा खेळ आहे. 1 धाव पूर्ण केली जाते. बॉलिंग मार्क वरती संतोष आहे. सलामीची जोडी स्वप्नील आणि विनायक ही जोडी आपल्याला खेळताना दिसते मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळेस देखील हलक्या हाताने खेळलाय. परत एकदा फिल्डर आहेत तिकडे. एक धाव आपण पाहिलं तर पुढे सरकवली जाते. पहिल्या षटकामध्ये जास्त आक्रमक प्रावित्रा तिकडे घेतला नाहीये. एक धावफलक पुढे सरकवला जातो. काहीतरी कॅल्क्युलेशन मनामध्ये घेऊन नक्कीच चालले आहेत दोन्ही बॅटर्स. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न. तिकडे फिल्डर आहे. कव्हर्स रिजन मध्ये 1 रन पूर्ण केला जातोय. नंतरच्या उर्वरित प्रत्येक बॅटरचं कॅल्क्युलेशन होतं. 6 ओव्हर बॉलचा खेळ झालाय. पहिली ओव्हर संपली आहे. पहिल्या षटका अखेर 6 धावा जमवल्या गेल्या आहेत. अगदीच सन्मानजनक सुरुवात. 6 बॉल 6 रन्स. बॅटरचं मनात कॅल्क्युलेशन असतं. प्रत्येक जण कधी कधी पहिल्याच ओव्हरपासून आक्रमण करायला सुरुवात करतो तर काही बॅटर्सचं आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये अगदी सन्मानजनक क्रिकेट खेळतात. त्यानंतरच्या उर्वरित येणाऱ्या बॉल्सवरती आक्रमण केलं जातं. आता पहिल्या ओव्हरमध्ये 6 आले आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. येणाऱ्या 18 बॉल्सवरती किती इकडनं धावा जोडल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं ठरेल. सेमी फायनल नंबर 2 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आणि आपण पाहिलं तर प्रेक्षक वर्ग आपण अगदीच सकाळपासून सकाळी 12 वाजल्यापासून इकडे आता संध्याकाळी 6 वाजेपर्यंत प्रेक्षक वर्ग देखील या स्पर्धेसाठी उपस्थित राहताना दिसले आपल्याला. महिला वर्ग असेल त्यानंतर सर्वच लहान थोर असतील या स्पर्धेच्या माध्यमातून ते देखील आनंद घेताना दिसत आहेत. आपल्या ऑफ साईडच्या दिशेने आपण पाहिलं तर आपल्या टीव्ही स्क्रीनवरती महिला वर्ग देखील या मॅचचा आनंद घेताना आपल्याला दिसतोय. प्रत्येक जण रविवारचा सुट्टीचा दिवस आहे. तिकडे IPL देखील चालू आहे पण नक्कीच सर्व खेळाडू आणि सर्व प्रेक्षक वर्ग तो IPL पेक्षा या WPL मध्ये जास्त इंटरेस्टेड आहे. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देखील ASC या चॅनलवरनं जोडला गेलेला प्रेक्षक वर्गांचं देखील हार्दिक स्वागत आहे. आपण देखील ASC या यूट्यूब लाईव्ह चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या क्रिकेट सामन्यांचे आपल्याला रेग्युलर अपडेट्स भेटत राहतील. यावेळेस दरम्यान 1 बॉल रन मिळेल. या बॉलवरती 7 या आकड्यावरती पोहोचेल स्कोर कार्ड. रुपेश यावेळी समोर खेळण्याचा प्रयत्न. तिकडे फिल्डर आहे. मिड ऑफचा 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्याचा इरादा आणि दोन्ही धावा पूर्ण होतील. तिकडे बॉल चांगल्या प्रकारे कनेक्ट केला होता रुपेश यांनी परंतु 2 धावा नक्कीच पूर्ण केली जातील दोन्ही बॅटर्स कडून. दोन्ही फलंदाज आपण पाहिलं तर जास्त वेड्या वाकड्यांचा फटक्यांचा मोह न बाळगता इकडे अगदीच 1-1 2-2 धावफलक पुढे सरकवतात. यावेळेस लांबून खेळण्याचा प्रयत्न झाला खरा परंतु बॉल पायावर जाऊन आदळेल. 1 धाव नक्कीच मिळणार आहे. स्कोर कार्डकडे लक्ष दिलं तर 8-10 रन्स 10 ऑन द बोर्ड. यावेळेस बॉल खेळलाय आणि आपण पाहिलं तर डिक्लेअर स्वरूपात 2 धावा मिळणार आहे. कव्हरच्या रिजन मध्ये बॉलला मात्र टोलवलं जात आहे. स्वप्नील आणि विनायक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस लांबून खेळण्याचा प्रयत्न. कट करण्याचा इशारा होता परंतु नक्कीच चांगलाच बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा आपण पाहिलं तर ऑफ ब्रेक झाला. आतमध्ये येताना दिसला. यावेळेस देखील तिकडे थोडीशी मिसफील्ड झाली आहे खरी. मिड ऑफचा फिल्डर आहे
आणि आपण पाहिलं तर एक धाव पूर्ण केली जाईल. ओमकार होता तिकडे मिड ऑफच्या दरम्यान फिल्डिंग करत असताना. धावसंख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 2 षटका अखेर 14 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 6 धावा आल्या. त्याच्यानंतरच्या आता दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा जमवल्या गेलेल्या आहेत. आता उर्वरित 12 बॉल्स मध्ये नक्कीच पाहूया आक्रमण होतं का. आता तरी आपल्याला दोन्ही बॅटर्सकडनं शांत संयमी खेळी दिसली. 12 बॉल्स पुरेसे असतात या बॉक्स क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये सेट होण्यासाठी. तर नक्कीच म्हणावं लागेल दोघे आता सेट झाले आहेत. आता 12 बॉल्स खेळले आहेत. आता येणाऱ्या 12 बॉल्सवरती तुटून पडतायत का नक्कीच पाहूया. येणारे 12 बॉल्स किती धावा जमवल्या जातील. तिसऱ्या ओव्हरसाठी हरेश बॉलला पहिला ढकललाय. तिकडे फिल्डर आलाय आणि थोडासा मिसफिल्ड झालाय. बॉल पहिल्या अटेम्प्टमध्ये पकडला गेला असता तर कदाचित एकच रन असता. परंतु 2 धावा इकडे मिळतील. 2 धावांसोबतच स्कोर कार्ड 16 या आकड्यावरती 16. तिसरा ओव्हर मार्गस्थ आहे. 5 बॉल अजून बाकी आहेत. जोडी मैदानामध्ये सलामीची आहे. ही जमेची बाब तर नक्कीच आहे. परंतु आता रन्स देखील येणं गरजेचं आहे. सेमीफायनलची लढत आहे. तुल्यबळ मातब्बर संघ दोन्ही आहेत. यावेळेस बिग हिट करायचा इरादा तर होता. परंतु तिकडे नॉन स्ट्रायकर एंडच्याच फिल्डरला लागलाय बॉल. आणि नक्कीच 1 रन मिळणार या बॉलवरती देखील. आता थोडा आक्रमकता दिसते दोन्ही बॅटर्स कडून. आता थोडं चार्ज केलं जात आहे कुठेतरी. आणि इम्पॉर्टंट मॅच 6 संघांमधनं हे टॉप 4 संघ आपल्याला इकडे खेळताना दिसत आहेत. तर नक्कीच त्यांच्याकडे बॅटिंग बॉलिंगचा चांगला परफॉर्मन्स आहे. म्हणूनच सेमीफायनलमध्ये आले. यावेळेस बॉल मात्र विकेट किपरच्या हातामधनं मिस होताना दिसतोय. आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर 1 धाव देखील पूर्ण केली गेली आहे. 1 नोची अपील झाली आणि नो बॉल. अंपायरचा इशारा झाला. येस इट्स अ नो बॉल. आणि आपण पाहिलं तर नो +1 अशा 2 धावा देखील मिळणार आहेत. स्कोर कार्ड कडे टाकलं लक्ष तर जाईल स्कोर 19 या आकड्यावरती 19 ऑन द बोर्ड. कुठेतरी धावांना जी रोक लागली गेली होती ती या नो बॉलनी कुठेतरी थोडासा दिलासा येईल असं नक्कीच म्हणावं लागेल. कारण की या नो बॉलवरती 2 मुफ्त धावा मिळाल्या आहेत. मोफत धावा मिळाल्या आहेत. यावेळेस आडव्या बाटेने खेळायचा इरादा झाला अयशस्वी. परंतु नक्कीच बॉल सोडून गेला. 1 रन पूर्ण झाला आणि दुसरा फलंदाज बाद. तिकडे मात्र बॅटरकडनं 2 धावांचा प्रयत्न केला गेला खरा. परंतु नक्कीच दुसऱ्या धावांच्या मोहामध्ये इकडे मात्र माघारी परतावं लागतंय. 1 मोर डाऊन फॉर वाडी शिलेदार हा संघ प्रथम आपल्याला फलंदाजी करताना दिसतोय. 3 to go. यावेळेस स्वीप केलाय बॉलला. जाईल बॉल डिक्लेअर झोन मध्ये. एक सिंगल रन मिळणार आहे. 4 साइड स्कोरिंग आहे. 1 to 4 हे क्रिकेट आहे. आजूबाजूला जर पाहिलं तर 1 धावा आहेत. नंतर त्याच्यानंतर समोर जर पाहिलं तर 2 धावा देखील आहेत. आणि एकदमच समोर जर बॉलला टोलवलं तर चौका देखील आहे. 4 देखील आहे. असा हा 1 to 4 हे लाल मैदान आहे. 20 21 हा रन. अंपायर काय आहे इशारा प्लीज. 2 धावा आहेत. ओके थँक्यू. 2 धावा मिळतील म्हणजेच या 2 धावांसोबतच 22 या आकड्यावरती जाईल. 22. तिसरं षटक मार्गस्थ आहे हरेश यांचं. हो यावेळेस आडव्या बाटणी खेळलाय. तिकडे फिल्डर आहे मिडॉनचा. बॉल पकडेल थ्रो होईल तोपर्यंत 2 धावा देखील पूर्ण झाल्या आहेत. येस कंप्लीट झाल्या आहेत. आणि या 2 धावांसोबतच 24 शेवटचा बॉल असणार हरेश यांचा. यानंतर अजून 1 षटक आहे. 7 बॉलचा खेळ एकंदरीतच बाकी. नक्कीच एक काटेकी टक्कर पाहायला मिळाले मिळणार आहे आपल्याला या मॅच मध्ये.
यावेळेस 1 धावांनी समाधान मानतील. दुसरा धावांचा इरादा आणि दुसरी धाव देखील पूर्ण. इकडे पाहिलं तर फिल्डर कडून थ्रो झाला नाही, थोडासा डिले झाला थ्रो होण्याकरिता आणि त्याच कालावधीमध्ये 2 धावा तिकडे मात्र लुटल्या जातात दोन्ही बॅटर्स कडून. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हर अखेर धावसंख्या जर आपण पाहिली स्कोर कार्डवर 26. आपण पाहिलं तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये थोडीशी रोख लागली गेली होती. जास्त रन्स आपल्याला येताना पाहायला मिळाले नाही. पहिल्या 2 ओव्हरमध्ये किती आले होते? पहिल्या 2 षटकांमध्ये 12 बॉलमध्ये 14 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये आपण एकाच पाहिलं तर 6 बॉलमध्ये 12 धावा आल्या आहेत. नक्कीच कुठेतरी थोडासा आळा घालावा लागणार आहे रन्सवरती. 26 आहेत, अजूनही 6 बॉल्स बाकी आहेत. 6 बॉल्समध्ये इकडनं अजून पुढे किती धावा जोडतील हे नक्कीच पाहणं गरजेचं ठरेल. शेवटचे 6 बॉल. शेवटची ओव्हर, शेवटचे 6 बॉल्स. पहिलाच बॉल उडवायचा प्रयत्न, परंतु इकडे उडवून चालणार नाही, खालून मारावा लागेल आणि जमिनी लगत मारावा लागेल आणि इकडे मात्र विकेटचं पतन आपल्याला होताना दिसतंय. बॉक्स आउट स्वरूपात मात्र इकडे विकेट येताना दिसेल. फलंदाज माघारी परताना दिसेल. 1 मोर डाऊन. वाडी शिलेदारचा अजून एक गडी माघारी परतलाय. शेवटचे 5 बॉल. अमित नवीन बंडंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल अगदीच लेग साइडच्या दिशेने खेळलाय. तिकडे फिल्डर आहे, मिसफील्ड झाली आहे आणि या मिसफील्ड सोबतच 1 धाव पूर्ण केली. त्याच्यानंतर दुसरा देखील, हा तिसरा आहे आणि 3 धावा पूर्ण केल्या गेल्या. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर दोन्ही बॅटर्सची चपळाईने रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळाली आणि बघता बघता 3 धावा पूर्ण केल्या गेल्या आहेत. ह्या महत्वपूर्ण 3 धावा आहेत. विकेट आल्यानंतर आपण पाहिलं तर अमित यांनी चांगला स्ट्रोक खेळला गेला. एकच धाव जिकडे होती तिकडे मात्र मिसफील्ड पाहायला मिळाली. त्याच्याबरोबर प्लस अशा 2 धावा पाहायला मिळाल्या आहेत. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 29 वरती जाईल. अजूनही 4 बॉल बाकी आहेत. 4 बॉल्स मध्ये अजून किती धावा जोडल्या जातील नक्कीच पाहूया. यावेळेस मात्र स्वीप केलाय. तिकडे देखील फिल्डर आहे, परंतु फिल्डरला बॉल भेदून जाईल. 2 धावांसाठी तिकडे ओव्हरथ्रो झालाय. तिसऱ्याचा प्रयत्न, परत एकदा बॅक टू बॅक लागोपाठच्या 3 धावा चोरल्यात. इकडे मात्र 3चा पाडा बोललाय सलग 2 वेळा. क्या बात आहे. फिल्डिंग मध्ये थोडीशी कसरत करावी लागणार आहे. अशा धावा वाटून चालणार नाही. या सेमी फायनलची लढत आहे. हो, यावेळेस बोल्ड, यावेळेस मात्र इष्टा उद्ध्वस्त आहे. नाराज असणार आहे नक्कीच वाडी योद्धा संघ. सेमी फायनल 2 ची लढत आपण पाहतोय. एका बाजूला वाडी शिलेदार, वाडी योद्धा. स्कोर कार्ड कडे लक्ष टाकलं तर 32-32 ऑन द कार्ड. यावेळेस फिल्डर आहे तिकडे शॉर्ट मिड ऑफला. बॉल पकडतील. 1 धाव पूर्ण. परत एकदा मिस फील्डचा सिलसिला कायम आहे. या पूर्ण मॅच मध्ये चित्र आपल्याला मिस फील्डचं दिसलंय. वाडी योद्धा या संघाने नक्कीच फिल्डिंग वरती थोडंसं कॉन्सन्ट्रेशन करायला हवं. आपण लीग मॅच नाही तर सेमी फायनल ची लढत खेळत आहोत, याचा कुठेतरी भान ठेवायला हवं. परत एकदा 1 धाव पूर्ण केली गेली आहे. दुसऱ्याचा इरादा यावेळेस चुकी करणार नाहीये. फलंदाज होतोय बाद आणि पहिल्या इनिंग्सचा खेळ देखील समाप्त झालाय. पहिल्या इनिंग अखेर स्कोर कार्ड कडे जर आपण लक्ष टाकलं तर 35 हा आकडा गाठलाय. 24 बॉल मध्ये 35 धावा जमवल्यात वाडी शिलेदार या संघाने. आणि जेव्हा वाडी योद्धा हा संघ बॅटिंग साठी उतरेल तेव्हा त्यांना 24 चेंडूंमध्ये 36 धावांची गरज असेल. 36 रिक्वायर्ड ऑफ 24.
सेमीफायनल नंबर 2 च्या सेकंड इनिंगला होते सुरुवात, जिकडे 36 धावांचं लक्ष आहे ते आपण पाहिलं तर वाडी योद्धाज या संघासमोर 24 बॉल 36 म्हणजेच 9च्या सरासरीने इकडे मात्र धावा जमवाव्या लागणार आहेत, धावा कराव्या लागणार आहेत. प्रत्येक षटकामागे 9 धावा जमवणं गरजेचं आहे. स्ट्रायकर्स एंडला आपण जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये ज्याने आपल्या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या बॅटिंगची छाप सोडली असा ओमकार स्ट्रायकर्स एंडला, आणि त्याच्यासोबतच हरेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी मार्क वरती स्वप्नील. 36 धावांचं लक्ष पाहायचंय कशा प्रकारे टोलवलं जात आहे. पहिला बॉल, तिकडे पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा इरादा, आणि हा बॉल निघून जाणार आहे. तो मिड विकेटच्या सीमेच्या पलीकडे येणारे ओमकारच्या ब्रँड मधना हा ब्रँडेड दर्जेदार WPL नावाचा चौकार. 4 धावा आल्या आल्या सुरुवात केली आहे, जणू काही डगआउट मधूनच सेट होऊन आलाय. पहिल्याच बॉलवरती हल्ला, पहिल्याच बॉलवरती आक्रमण. टिपिकल ओमकारच्या स्टाईल मध्ये आपल्याला पाहायला मिळाला चौकार. ज्याप्रमाणे उल्लेख केला ना मी, हा बॅटर आपण पाहिलं तर संपूर्ण स्पर्धेमध्ये या फलंदाजीने आपल्या बॅटिंगच्या जोरावर संपूर्ण प्रेक्षक वर्गाला इम्प्रेस केलाय. परत एकदा फुलटॉस आहे, तिकडे परत एकदा फिल्डर असणार. 1 रन पूर्ण केला गेलाय. दुसऱ्या धावाचा इरादा, आणि इकडे मात्र फलंदाज होतोय बाद. मोठा झटका, मोठा हादरा आणि मोठा मासा देखील गाळाला लागलाय. ओमकार याला मात्र माघारी परतावं लागेल. एक चौकार आला, त्याच्यानंतर दुसऱ्या धावाचा प्रयत्न झाला खरा, परंतु परत रिटर्न आला नाही राऊंड स्ट्रायकर्स एंडला. पहा, क्षणाला या खेळाला अनिश्चिततेचा खेळ का म्हटलं जातं हे वारंवार सिद्ध झालं. एका बॉलवरती चौकार येतो तर दुसऱ्या बॉलवरती त्याच चौकार मारलेला बॅटरला मात्र माघारी परतावं लागतं. संपूर्णपणे अनिश्चितता भरलेला असला हा क्रिकेटचा खेळ. सेमीफायनल नंबर 2. परत एकदा स्वप्नील. यावेळेस देखील कव्हरच्या खेळाडूला खेळण्याचा प्रयत्न. 1 रन पूर्ण केला जातोय. स्क्वेअर मारा, वाईटचा इशारा. अवांतर धावांनी धावफलक पुढे सरकेल. 8 या आकड्यावर. यावेळेस दुरून खेळण्याचा प्रयत्न तिकडनं झाला. हरेशच्या बॅटमधनं 1 धाव पूर्ण केली, दुसरी देखील पूर्ण केली, तिसऱ्याचा इरादा नाही. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं 10 या आकड्यावरती 10 ऑन द बोर्ड. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये असतील विशाल. ओमकार बाद झाल्यानंतर यावेळेस तिकडे हलक्या हाताने बॉलला फक्त स्टिअर केलंय. लेग साइडच्या दरम्यान 1 रन मिळणार आहे. पहिल्या षटका अखेरीस एक चांगली धावसंख्या धावफलकावरती लागली. 11. 1 विकेट जरी माघारी परतला असला तरी 11 धावा लागल्यात. रन संख्या 9ची आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 9 धावा कुठून गरजेचं आहे. सामन्याचं समीकरण पाहिलं तर, कॅल्क्युलेशन पाहिलं तर येणाऱ्या 18 बॉल्स मध्ये 25 धावांची गरज आहे. 25 रिक्वायर्ड ऑफ 18. 18 बॉल 25. तिकडे आपण पाहिलं तर फायनलच्या लढतीमध्ये वाडी मल्हार हा संघ वाट बघतोय की या 2 संघांपैकी कोणता संघ फायनलची इकडे मात्र फेरी गाठेल. एका बाजूला आपण पाहिलं वाडी योद्धाज आहे, तर दुसऱ्या बाजूला वाडी शिलेदार. या 2 संघांपैकी कोणता संघ वाडी मल्हार सोबत फायनलच्या मॅच मध्ये 2 हात करताना दिसेल, ही सेमीफायनलची मॅच ठरवेल. 18 बॉल 25 धावांचं लक्ष. सेकंड ओव्हर साठी अमित यांच्या हातामध्ये बॉल. राऊंड विकेट गोलंदाजी करण्यासाठी अमित तयार. पहिला बॉल, तिकडे मात्र नोचा इशारा झालाय. नो +2 अशा 3 धावा असा पंचांचा इशारा झालाय. सुरुवातच इकडे मात्र चांगली मिळाली आहे ती वाडी योद्धा या संघाला. संपूर्णपणे या बॉल सोबतच मॅचचं समीकरण बदलले. 18-25 होते, तिकडे मात्र 18-22 झाल्यात. 18 चेंडू 22 धावांची गरज वाडी योद्धाज.
यावेळेस देखील चांगला स्ट्रोक, तिकडे फिल्डर आहे, जोरदार हिट, ओ व्हॉट अ हिट, डायरेक्ट हिट. मगाशी देखील या खेळाडूने डायरेक्ट हिट मारला होता आणि आता देखील आपण पाहिलं रवींद्र जडेजा स्टाईल मध्ये डावकुऱ्या हाताचा हा फिल्डर, समोर 3 स्टंप उडवलेत. क्या बात आहे, लाजवाब. फिल्डिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त प्रदर्शन. राहुल नक्कीच डावकुऱ्या हाताचा आपण पाहिलं, जेवढे जेवढे डावकुऱ्या हाताचे खेळाडू आहेत त्यांच्याकडनं जबरदस्त डायरेक्ट हिट्स पाहायला मिळतात आणि राहुल कडून देखील आपल्याला पाहायला मिळाला. चांगला थ्रो, चांगलं स्पीड, चांगला वेग आणि चांगलाच निशाणा साधला स्टंपांवरती. प्रत्येक चेंडूवरती सामन्याचं चित्र बदलताना आपल्याला दिसतं. येणाऱ्या 17 बॉल्स मध्ये अजूनही 21 धावांची गरज आहे. 21 रिक्वायर्ड ऑफ 17. या विकेटनी मॅचला कलाटणी भेटेल का, नक्कीच हे पाहूया. सतरा बॉल 22 करेक्शन आहे. रन नाहीये या बॉलवरती. 17 चेंडू 22 धावांची अजूनही गरज. यावेळेस देखील स्क्वेअर लेगला बॉलला फिरवला जात आहे. बायचा 1 रन पूर्ण केला गेलाय. दुसऱ्याचा इरादा नाहीये. विकेट आता गमवून चालणार नाहीये. विकेट राखून खेळावी लागेल आणि रन्स देखील बनवावे लागतील. 16 बॉल्सचा खेळ अजूनही बाकी आहे. 21 धावांची गरज. यावेळेस देखील फिल्डर आहे तिकडे कव्हर्स रेंज मध्ये. 1-1 धावांनी मात्र धावफलक पुढे सरकवला जातोय. WPL वाडी प्रीमियर लीग 2025 5व्या पर्वामध्ये आपण ही सेमी फायनल क्रमांक 2 ची लढत पाहतोय. ओहो, यावेळेस बॅटची कडा. तिकडे राहुलने एका हाताने ट्राय केलं परंतु मात्र बॉल निघून गेला. यावेळी देखील स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉलला खेळला गेलाय. एक डिक्लेअर स्वरूपात रन मिळेल पंचांचा इशारा झालाय. 19 ऑन द बोर्ड. शेवटचा बॉल असेल. 13 चेंडू आणि 17 धावांची गरज. शेवटचा बॉल. 17 रिक्वायर्ड ऑफ 13. यावेळेस देखील फुलर लेनचा बॉल. तिकडे फिल्डर आहे. मिसफिल्ड झाली आणि या मिसफिल्ड सोबतच 2 धावा देखील पूर्ण केल्या जातील आणि इकडे रन्स कमी आहे तर टार्गेट कमी आहे. बॉल इकडे मात्र डोळ्यात तेल घालून बॉलिंग फिल्डिंग करावी लागेल. प्रत्येक बॉल इकडे मात्र अडवावे लागतील कारण की आता येणाऱ्या 12 बॉल्समध्ये 15 धावांची गरज असेल. हा सामना जिंकण्यासाठी वाडी योद्धा अगदीच समान स्थितीमध्ये मॅच आहे. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. एक हाय व्होल्टेज काटेकी टक्कर आपल्याला या दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळते. सेमी फायनल क्रमांक 2 ची ही मॅच पाहायचंय. 12 चेंडू 15 धावा. कोण मात्र इकडनं या मॅच मधून विजयी ठरून फायनल मध्ये प्रवेश करतोय आणि कोणाचा इकडे मात्र पराभव होतोय आणि कोणाला संपूर्ण वर्षभर वाट बघावी लागते. हा मॅचचे 12 बॉलच ठरवतील.
12 चेंडू आणि 15 धावांची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. ओ डॉट बॉल आलाय. इकडे मात्र मॅच मध्ये अजून संपूर्णपणे रंग बाकी आहेत. यावेळेस देखील खेळलाय लेग साइडच्या दिशेने, एक धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न नाही आहे, डिक्लेअर झोन मध्ये जाईल बॉल. सामन्याचं समीकरण प्रत्येक बॉल वरती बदलतंय. एक डॉट आल्यानंतर त्याच्यानंतरच्या बॉल वरती कव्हर झाला रन. 2 धावा येताना आपल्याला दिसल्यात. हो यावेळेस परत एकदा चांगलाच बॉल, अगदी स्टंपच्या लाईन मध्ये बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आणि आपण पाहिलं तर एक धाव या बॉल वरती देखील मिळणार आहे. 9 चेंडू आणि 12 धावांची गरज. यावेळेस देखील फिरवलाय लेग साइडला, बॉलला फ्लिक केलं जात आहे. एक धाव पूर्ण केली आहे, दुसरा देखील तिकडे पूर्ण केला जातोय आणि 2 धावांसोबतच सामन्याचं समीकरण बदललंय. 8 चेंडू 10 धावांची गरज. यावेळेस मात्र पॉइंटच्या दिशेने बॉलला कट केला जात आहे. तिकडे फिल्डर आहे, एकच नी समाधान मानावं लागेल. 7 बॉल आणि 9 धावांची गरज आहे. इकडे जर एखादा ब्रेक थ्रू मिळवला, इकडे जर एखादी विकेट मिळवली तर चित्र बदलू शकतं. वाडी योद्धा या संघाचं नक्कीच कुठेतरी वाडी शिलेदार विचार करत असेल, एखादी विकेट येऊ देत. 7 चेंडू 9 धावांची गरज आहे. आणि यावेळेस देखील खेळलाय मिड विकेटच्या दरम्यान, दोन्ही फिल्डरच्या गॅप मधनं बॉल निघून चाललाय. तो डिक्लेअर झोन मध्ये 2च्या आणि षटक देखील संपलाय. म्हणजेच काय तर येणाऱ्या 6 बॉल्स मध्ये 7 धावांची गरज असेल. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. शेवटचे 6 बॉल, शेवटच्या 6 बॉल मध्ये 7 धावांची गरज. नक्कीच इकडे आता चमत्कारी गोलंदाजी करावी लागणार आहे, कारण की इम्पॉर्टंट मॅच आहे, सेमी फायनलची लढत आहे. आणि नक्कीच सेमी फायनल मध्ये जर आपण पराभव ठरला तर संपूर्ण 1 वर्ष या स्पर्धेची वाट बघावी लागेल. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. तिकडे वाडी मल्हार हा संघ फायनल मध्ये आपली वाट पाहतोय आणि त्यांच्या सोबत 2 हात करण्यासाठी इकडनं कोण जाणार. 6 चेंडू 7 धावांचा हा खेळ अभी नाही तो कभी नाही असा नक्कीच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये सामना पाहायला मिळेल. संपूर्णपणे बघायला गेलं तर सध्याच्या घडीला स्थितीमध्ये मजबूत आहे तो वाडी योद्धा संघ, कारण की 6 चेंडू 7 धावांची गरज आहे. मैदान मोठं आहे, आजूबाजूला 4 साइड स्कोरिंग आहे, समोर देखील 4 धावा आहेत. तर मजबूत स्थितीमध्ये वाडी योद्धा नक्कीच आहेत. पहिला बॉल हलक्या हाताने खेळलाय, बॅटरला जाणीव आहे. इकडे मात्र विकेट गमावून फायदा नाही आहे. इकडे 1-1 2-2 नी देखील रन जाऊ शकतात आणि त्याच्याच प्रकारे पहिला स्ट्रोकला मात्र तिकडे अटेम्प्ट केलं गेलं. हलक्या हाताने खेळलं, फिल्डरकडे जाईपर्यंत बॉल 1 धाव पूर्ण केली गेली. वेडा वाटकाडा फटका नाही. यावेळेस देखील कव्हर सीजन मध्ये फिल्डर येणार मिड ऑफचा, तिकडे बॉल पकडेपर्यंत 1 धाव पूर्ण केली गेली आहे. शेवटचे 4 बॉल आहेत. शेवटच्या 4 बॉल्स मध्ये आपण जर पाहिलं तर 5 धावांची गरज आहे. 5 रिक्वायर्ड ऑफ 4. यावेळेस देखील थोडासा पुढे सरकावून बॉलला मात्र फक्त हलक्या हाताने स्ट्रेअर केलं. 1 रनचा सामना जर बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. इकडे देखील एक स्ट्रोक खेळलाय, चांगला स्ट्रोक खेळलाय, हलक्या हाताने खेळलाय. 1 धाव केली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि फलंदाज होतोय बाद. इकडे मात्र या खरं तर धावेची गरज नव्हती, परंतु नक्कीच बॅटरला कुठेतरी 2 धावांचा मोह तिकडे आवरता आला नाही आणि आता मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागणार आहे. फलंदाज होतोय बाद, कारण की विकेट राखणं गरजेचं असेल होतं, कारण की नवीन बॅटर मैदानामध्ये येईल तर वेगळा प्रेशर तो स्वतःच्या डोक्यावरती घेऊन येईल. तर जे बॅटर मैदानामध्ये होते त्यांनाच मैदानामध्ये राहून नक्कीच रन्स करणं गरजेचं होतं, परंतु आता नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय आणि 2 बॉल आणि 3 धावांची गरज आहे. सामना जर बरोबरीत सुटला, टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्या, प्रेक्षक वर्गाने देखील नोंद घ्यायची आहे.
आपल्या या स्पर्धेची पहिली सुपर ओव्हर पाहायला मिळते का पाहूया. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज वाडी योद्धा या संघाला. दोन बॉल आणि 3 धावांची गरज आहे या सामन्याला जिंकण्यासाठी. अगदीच फिल्डिंग सजवली जाते दोन्ही संघांमध्ये. अगदीच धगधगचं वातावरण आहे. दोन्ही संघ विचार करतायत कोण जाणार फायनल मध्ये, कोण तिकडे वाडी मल्हार सोबत 2 हात करणार. अगदी जशी हवी तशी सेमीफायनल आपल्याला इकडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. काय होणार, काय घडणार, काय बिघडणार हे येणारे 2 बॉलच आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये सांगतील. आणि हा सर्वात इम्पॉर्टंट बॉल आहे, हा निर्णायक बॉल आहे. हा बॉल जर डॉट आला तर शेवटच्या बॉलवर 3 येतील. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉल आणि 3 धावांची गरज. इकडे मात्र फिल्डर देखील सज्ज आहेत. अगदीच आपल्या बॉलला पकडण्यासाठी फिल्डिंग सजवली जाते. प्रत्येक बॉलवरती विचार केला जातोय. क्षण इम्पॉर्टंट आहे. 2 बॉल 3 राऊंड विकेट. मंदार रिव्हर्स अटेम्प्ट स्ट्रोक खेळलाय आणि तिकडे बॉल डिक्लेअर जाणार 1 धावासाठी. म्हणजेच काय तर शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती 2 धावांची गरज आहे. 1 बॉल 2. मित्रांनो मॅच आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 1 चेंडू 2 धावांची गरज. कोण जिंकणार? वाडी योद्धा एका बाजूला, दुसऱ्या बाजूला वाडी शिल्लेदार. जबरदस्त मॅच रंगताना आपल्याला दिसते. जशी सेमीफायनल व्हायला हवी तशी सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघांमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा, एक काटेकी टक्कर, एक मोठं घमासान आपल्याला पहिल्या बॉल पासून पाहायला मिळालं आणि ते शेवटच्या बॉल पर्यंत आलंय. आता इकडनं दोघांना देखील सोडायचं नाहीये. दोन्ही संघांच्या खेळाडूंचा विचार असेल मला फायनल मध्ये जायचंय, मला वाडी मल्हार सोबत फायनल खेळायची आहे, मला ट्रॉफी उचलायची आहे. दोन्ही संघ तयार आहेत, दोन्ही संघांचे खेळाडू तयार आहेत. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती 2 धावांची गरज. फिल्डिंग मध्ये चेंजेस केले जात आहेत, कॅल्क्युलेशन केले जात आहे. बॅट्समन काय स्ट्रोक खेळेल, बॉल कुठे टाकला जाईल, बॉल कुठे पकडला जाईल, हे सगळं गणित मनामध्ये मांडली जात आहेत. बॉल पकडल्यानंतर थ्रो झाला पाहिजे, थ्रो झाला तर ओव्हर थ्रो नाही झाला पाहिजे, असे विविध प्रश्न फिल्डरच्या मनामध्ये देखील निर्माण होताना आपल्याला दिसत आहेत. शेवटचा बॉल आणि 2 धावांची गरज. एक रंगतदार, दर्जेदार आणि धमाकेदार मॅच आपल्याला पाहायला मिळते WPL 2025च्या या लाल मैदानामध्ये. शेवटचा बॉल टाकण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती आपण पाहिलं तर मंदार होतोय तयार आणि स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिलं तर असणारे बॅटर अजिंक्य. शेवटचा बॉल, पुढे येऊन खेळायचा प्रयत्न. ओहो काय मॅच पाहायला मिळाली. डोळ्याची पारणं फेडतील असं दृश्य मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या बॉलच्या ड्रामावरती इकडे मात्र वाडी शिल्लेदार या संघाने फायनल मध्ये प्रवेश केलाय आणि एक दर्जेदार दणदणीत पराभव इकडे मात्र स्वीकारावा लागणार आहे. वाडी योद्धा या संघाला काय विजय मिळवलाय, दर्जेदार प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं ते वाडी शिलेदार या संघासाठी. शेवटच्या बॉलवरती 2 धावांची गरज होती आणि शेवटच्या बॉलवरती फलंदाजाला बाद केला. क्या बात है मंदार, क्या बात है. वाडी शिलेदार फायनल मध्ये प्रवेश.
आणि सेमी फायनल क्रमांक 2 चा मॅन ऑफ द मॅच ठरतोय तो शेवटचा ओव्हर टाकणारा मंदार. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज होती आणि एक इम्पॉर्टंट मॅच, क्रुशल मॅच, आणि त्या क्रुशल मॅच मध्ये देखील, क्रुशल क्षणाला देखील अगदीच आपला कॉन्फिडन्स, डोकं शांत ठेवून 6 बॉल टाकले आणि शेवटच्या बॉलवरती 2 धावा जेव्हा पाहिजे होत्या तेव्हा विकेट मिळवली. मॅन ऑफ द मॅच ठरतोय मंदार. गिरीश वाहिरकर, आपल्याला विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते मंदार यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन त्यांना पुरस्कृत करायचं आहे. 4 बिराचे कॅन आणि 1 आकर्षक ट्रॉफी असं मंदारला मात्र इकडे सामनावीरचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येईल. कॅमेरामॅन तिकडे आपण मॅन ऑफ द मॅच मंदार शेवटच्या हाय व्होल्टेज ड्रामामध्ये षटकामध्ये 6 चेंडू 7 धावा जेव्हा हव्या होत्या तेव्हा कमालीचं षटक टाकलं. चला, टॉस टाइम. फायनल मॅचचा टॉस. शिलेदार आणि योद्धा मल्हार, आपल्याला विनंती आहे, वाडी मल्हार आणि वाडी शिलेदार्स टॉस असेल.